नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की आपल्याला इथे कमळी अन्नपूर्णा आजींपाशीच थांबलेले असते. अन्नपूर्णा आजी काहीही बोलत नसतात, शांत एकदम त्यांची वाचा गेल्यावानी. बाबांना हे सगळं पाहून खूप दुःखही होत असतं. इथे कमळी म्हणते, अन्नपूर्णा आजी तुम्ही काहीतरी बोला हो, ह्या सगळ्या गोष्टीचा राजन काकांना खूप त्रास होतोय. तुम्ही असं शांत बसून कशी चालेल? बाबांना कोण बघणार आहे? आणि जेव्हा तुमची मोठी नात इथे येईल तेव्हा तुम्ही तिच्याशी कसं बोलणार, तिच्याशी कसं भेटणार? कमळी खूप अन्नपूर्णा आजींना बोलतं करण्याचा प्रयत्न करत असते, पण दुसरीकडे इथे अनिका, कामिनी आणि रागिनी या तिघींना वाटत असतं जसं की म्हाताऱ्याची अवस्था जी काय झाली आहे ना, त्याच्या डबल टिब्बल तुपटीने म्हातारीची झाली पाहिजे. कारण की तिने तरी खूप सतवलंय आम्हाला, असं काही बोलत असताना कामिनी हा प्लॅन करत असताना अनिका येते. बास कर ग्रॅनी आजी, बरं का, तुझे ना सगळे प्लॅन फ्लॉप होतात आणि एकही प्लॅन कामी करत नाही. असं काही म्हटल्यानंतर रागिनी म्हणते, बास कर ग, हा सगळा प्लॅन ती एकटीच करत नाही, आपण दोघीही असतो त्याच्यामध्ये. अनिका म्हणते, तुम्ही काहीही करा, मला त्याच्याशी काय मतलब नाही, फक्त ती गावछाप कमळी टमळी ह्या घरातून गेली पाहिजे, एवढंच करा. रागिनी म्हणते, माझ्यापाशी एक प्लॅन आहे, तोच फॉलो करूया आपण, त्याप्रमाणे आपण बघूया काय होतंय ते. रागिनी पटकन इथे अन्नपूर्णाच्या रूममध्ये जाते. तेवढ्याच क्षणाला कमळी अन्नपूर्णाला पाणी पाजत असते. तो पण रागिनी तिथे जाते, पटकन कमळीच्या हातातून ग्लास घेते, भिंतीवर फेकून देते. आणि कमळी म्हणते, काय चाललंय काय तुमचं? अहो तुम्ही काय करताय काय? मी चांगलं त्यांना पाणी पाजत होते ना. भास्कर, आम्ही आहोत, आमच्या घरातली माणसं त्यांना पाणी पाजायला. तू कोण कुठली ग? तुझी गरज नाही इथं, तुझा हॉस्टेलमध्ये. असं काही बोलत असताना कमळी म्हणते, का जाय हॉस्टेलमध्ये म्हणायचं आहे तरी काय तुम्हाला? तोपर्यंत इथे रागिनी म्हणते, अगं तू हॉस्टेलमध्ये जा, तू इथे नको थांबू, आम्ही आहोत. तू काय त्यांची नात नाही आहे, अनिका नात आहे, रक्ताची नात नाही आहेस तू. अहो रागिनी काकी, रक्ताची नाती असली म्हणून काय फायदा? त्याला तुम्ही जोपासलीही पाहिजे ना, नुसती नावापुरती असूनही फायदा नसतो त्याचा. पण रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती खूप महत्त्वाची असतात, एवढंही लक्षात ठेवा तुम्ही. रागिनीला चांगलाच ही कमळी टोमणा देते आणि शांतपणाने तिथेच उभी असते. अनिका कामिनी येते, तुझी काही आम्हाला गरज नाही आहे, आणि जर आम्हाला गरज पडली मेडची किंवा नर्सची, आम्ही तो हायर करून पैसे देऊ. तू काय ग, आत्ता आपुलकी मिळवण्यासाठी इथं सेवा करशील आणि 4 दिवसांनी परत पैसे मागशील, आम्ही कुठले द्यायचे? तो पण कमळी म्हणते, मी पैसे अजिबात मागणार नाही, ह्याच्या आधीही कधी मागितले सुद्धा नाही आहेत, मला नको आहेत पैसे. मला फक्त अन्नपूर्णा आजी बाबा चांगले झाले म्हणजे बास, ह्याच्या पलीकडं काहीही नको आहे. तो पण अनिका म्हणते, बास बास तुझे हे सांत्वन. कामिनी पटकन तिला घरातून हाताला धरून धक्के मारून घरातून हाकलून देते. बिचारी आपली कमळी हिते पडणार तोपर्यंत निग्गी तिला वाचवते. कमळे, काय झालं? ही कडू आजी का तुला अशी करते? बघ ना, मी चांगला अन्नपूर्णा आजीची सेवा करत होते, पण नाही, ह्यांना काही बघवलं नाही ते. निग्गी म्हणते, आम्ही कुठेही जाणार नाहीये. राजन काका अन्नपूर्णा आजी जोपर्यंत तोंडाने त्यांच्या बोलत नाही जावा तोपर्यंत जाणार नाही. तोपर्यंत कामिनी, रागिनी, अनिका म्हणते, तुमची आम्हाला गरज नाही आहे, तुम्ही कोण कुठल्या ग, आणि आमच्या घरामध्ये काय येत आहे तुम्ही? आम्ही बोलवलं नाही तरीही. निगी म्हणते, ह्या बायांशी वाद घालण्यात कमळे काहीही अर्थ नाही आहे, आपण जाऊया इथून, ह्यांचंही बघून घेतील. कमळी म्हणते, हो ठीक आहे, जाऊया. तोपर्यंत सरू आपली त्या मंदिरातून कशीबशी सुटका घेते त्या गुंडांचा, कारण की गुंड तिच्या पाठीमागे लागलेले असतात. गुंडांना कळालेले असते ती गौरीच आहे म्हणून. कामिनीने पक्का त्यांना प्रूफही दिलेला असतो, फोटो पाठवून. गौरी तिथून पळ काढते, एवढी पळते रस्त्याने, बेभान, तिला काहीही कळत नसतं मागचं फुट. गौरी त्या गुंडांच्या संकटातून ती वाचण्यासाठी त्या मेन रस्त्याला पळत असते. गाड्या खूप वाहत असतात, खूप जात असतात, तिथे तिला कसलीही भान नसते. फक्त आणि फक्त तिच्या डोक्यामध्ये एकच असतं की मी माझ्या पोरीला कमळीला घेऊन गावी जाईन, ह्याच्या जाचात नको आहे तिला सुद्धा सोडत ठेवायला. तोपर्यंत ती पुढे तो विचार करण्याच्या ऐवजी पळत असताना ती ऋषीच्या गाडीला जाऊन धडकते.
ऋषी पटकन बाहेर येतो आणि म्हणतो, असं तुम्ही इथे आहो, तुम्हाला आम्ही किती किती शोधण्याचा प्रयत्न केला, किती पेपरमध्ये नाव लिहिलं, कुठे गेला होतात कुठे. सरू म्हणते, माझ्या मागे गुंड लागले होते. आणि पटकन ऋषी गाडीमध्ये बसवतो, घेऊन जातो घरी. हे सगळं काही गुंड बघतात कामिनीचे, कामिनीला फोन करतात आपला प्लॅन फ्लॉप झाला आहे म्हणून. कामिनी पुन्हा एकदा चिडते, म्हणते तुम्ही करता तरी काय, आणि काहीही करू शकत नाही तुम्ही. असं काही बोलल्यानंतर त्यांना खूप राग येतो. कामिनी फोन ठेवते. ऋषी धावत पळत सरूला घरी घेऊन येतो. इथे नयनतारा बसलेली असते. अचानक नयनतारा सरूला पाहते तर काय, सरू मावशी अहो कुठे गेला होता, किती शोधला अहो तुम्हाला, आणि ही अवस्था कुणी केली आहे तुमची. जरा माझा अपघात झाला होता, मी हॉस्पिटलमध्ये होते, आणि जशी मला शुद्ध आली तशी मी घरातला रस्ता धरला. त्यावेळेस हे ऋषी सर मला घावले आणि त्यांच्याच गाडीत बसून मी इथवर आले. ते सगळं काही खोटं नयनताराला सांगत असते. नयनताराला काही सत्य सांगितलेलंच नसतं तिने. तोपर्यंत ती नयनतारा म्हणते, जा ऋषी ह्यांना त्यांच्या रूममध्ये घेऊन जा, खूप अशक्त आणि खूप थकलेल्याही दिसत आहेत. सरू म्हणते, जोपर्यंत माझी कमळी मला भेटत नाही तोपर्यंत मी काय मुंबईतनं जाणार नाही, तिला घेऊनच जाणार आहे. कमळे कमळे तुला माहीत होतं ना, त्यासाठीच मी तुला कमळे मुंबईमध्ये पाठवत नव्हती, ती बाया इथं बसली आहे ना त्यासाठीच. असं काही बोलत असताना येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की इथे निंगी आणि कमळी दोघीजणी निंगी आणि कमळी हॉस्टेलमध्ये आलेले असतात. कमळी एकदम शांत बसलेली असते. निंगी म्हणते, आपण तिथनं येऊन चूक तरी केली नाही ना गं. अन्नपूर्णा आजींची ती अवस्था बघून मला कसलीही शांतता भेटत नाही आहे, काहीतरी होतंय तिथे असं मला वाटतंय. निंगी म्हणते, कमळे तुला माहिती आहे का, ह्या सगळ्या मागचा प्लॅन काहीतरी मोठाच दिसतोय मला बरं का, आणि त्याच्यामध्ये त्या तिघींचाही हात आहे, खास करून कडू आजीचा. कमळी म्हणते, बरोबर आहे निंगी, कारण की त्या तिघींचा काहीतरी वेगळाच प्लॅन दिसतोय मला. अन्नपूर्णा आजीला त्यांच्या नातीचा फोन कसा वर येईल, तिने का फोन केला, कुणी केला, ते सगळं काही कडू आजीने केलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.